नमस्कार मित्रांनो, मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर. आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अस्सल मालवणी झणझणीत असं कुळथाचं सांबार. तर हे बहुगुणी आणि औषधी कुळथाचं सांबार थंडगार पावसाळ्यात नक्की करून बघा. ते कसं करायचं यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे कुळीत ना मी कणकवलीवरून आणले ते बघा. हे तर ह्या कुळथाची ना म्हणजे आता आज आम्ही भिजत घालणार आहे आणि 2 दिवस बांधून ठेवणार आहे. कारण पावसाळ्या दिवसात ना लवकर त्याला कोंब येत नाहीत, म्हणजे मोड येत नाही त्याला लवकर, मग 2 दिवस ठेवायचे बांधून. तर मी आता हे आज भिजत घालते. हे कुळीत आहे आणि त्याची आमटी आणि त्याची उसळ पण छान होते. मोड आलेले कुळीत असतात ना त्याची उसळ पण करतात, पण त्याची आमटी ह्या पावसाळ्या दिवसात खूप सुंदर लागते. ह्या तर हे बघा, हे मी एवढे कुळीत घेतले आहेत, म्हणजे छोट्या 2 वाट्या कुळीत घेतलेत मी. आता मी हे पाण्यात भिजत घालणार आहे. बघा, पाणी ओतल्यानंतर वरती दिसते नाही हे, म्हणजे असं आतमधला कचरा तो आपण गाळून टाकायचा. 2दा चांगले धुवून गाळून टाकायचे आणि मग त्याच्या दुप्पट पाणी घालून ह्या म्हणजे अगदी चांगलं एवढं पाणी घालून भिजून ठेवायचे. भिजत घातले होते कुळीत, बघा चांगले फुगून आलेत होय ना. आता हे चांगले स्वच्छ धुते, कारण हे आपल्याला बांधून ठेवायचे आहेत, नाही तर वास येईल त्याला ना असं, म्हणजे थोडासा. त्यामुळे धुवून मी काय करते, हे बघा चांगले धुवून घेते. आता मी म्हणजे ह्या फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहे. फडक्यात मग बांधून ठेवले ना की चांगल्याला मोड येत आहेत. पण ह्या बाकीच्या नाही येतात 1 दिवसाने, पण आता थंड वातावरण झालं आहे ना त्यामुळे येणार नाही आहे. 2 दिवस बांधून ठेवणार आहे आणि नंतर तुम्हाला मोड आले की तुम्हाला दाखवू. चांगले मोड येतात त्याला, तर मी ते फडक्यात बांधून ठेवते. सोमवारी रात्री मी कुळीत भिजत घातले होते आणि मंगळवारी सकाळ आणि बुधवारचा दिवस संपूर्ण मी बांधून ठेवले होते. हे बघायला चांगले, आता आज गुरुवार आहे, त्याला चांगले मोड आलेत. आणि ह्या आता कुळथाच्या मोडाची आमटी मी आता करणार आहे. ह्यासाठी मी हे कुळीत धुवून घेतले आहेत. हे चांगले 2दा-3दा धुवून घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. आता मी कुकर लावून 7-8 शिट्या करणार आहे आणि मग त्याची आमटी कशी करायची हे तुम्हाला सांगणार आहे. ही कुळथाची आमटी बहुगुणी असते. जशी आपण चण्याची आमटी सर्दी झाली की पितो, तसंच ही सुद्धा आमटी जर आपण प्यायली तर आपली सर्दी किंवा आपलं अंगबिंग दुखत असेल त्याने बरं होतं. असे बहुगुणी कुळीत आहे. त्याची आमटी कशी करायची हे तुम्हाला नंतर मी दाखवते. ह्या कुळथांना मी कुकरमध्ये 7-8 शिट्या करून शिजून घेतले. ते बघा, हे एवढे शिजतात, ते जास्त शिजत नाही. आता ह्याच्यातलं काय ना माहिती आहे, हे गाळून घेणार मी आणि जास्त ते मी कुळीत आहेत ना ते वाटून मिक्सरला जरा अशी भरड करणार आहे. म्हणजे आपण जसे चण्याच्या आमटीला कशी आपण मिक्सर लावून घेतले होते ना तसं. म्हणजे काय होईल, ते त्याचा सगळं एकजीव होतील ती आमटी ती, आणि त्याचा रस सगळा त्या आमटीमध्ये उतरेल. थोडेसे ठेवणार आहे, बाकी सगळे नुसते जरासे लावून हे फिरून घेणार आहे. तर त्याची फोडणी करण्यासाठी हा कांदा, लस्सीच्या पाकळ्याने ही कढीपत्ता ठेवलं आहे. नंतर हे आमचं भाजकं वाटप घालणार आहे, थोडंसं मालवणी मसाला घालणार आहे आणि त्याची फोडणी करणार आहे. तर पहिल्यांदा मी काय ते मिक्सरला हे लावून घेते कुळीत येते आणि नंतर तुम्हाला फोडणीची कृती दाखवते. कुळीत हे मिक्सरला लावून घेतले. बघा, जाडेच ठेवले, जास्त बारीक नाही, पिठी नाही एकदम करायची, एकदम वाटप करायचं नाही, जाडे भरडे जसे ठेवायचे आहेत. आणि आता हे ह्या उरलेल्या आपण जे ठेवले होते ना ते पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता तिकडे फोडणीसाठी मी गॅसवरती टोप ठेवलं आहे. बघा, आता याच्यामध्ये मी 2-3 चमचे तेल घालते. आपल्याला हे कांदा लसूण आणि कढीपत्ता टाकायचं आहे. हे चांगलं आपण तेलामध्ये कांदाने भाजून घेऊया. आता आपला भाजका गरम मसाला घालूया. मालवणी मसाला 2 चमचे, आपल्याला हवं तिखट त्याप्रमाणे घालायचं आहे ते. तो पण चांगला परतून घेऊया. आणि वाटप घालणार आहे थोडंसं, जास्त घालायचं नाही आपल्याला. बघा, एवढंच घातलं आहे. 2 चमचे वाटप घातलं. हे तेलात चांगलं परतून घ्यायचं जरा. आता हे आपण कुळथाचं मिश्रण जे आहे कुळीत लावलेले आणि उकडलेले ते आपण ह्या फोडणीमध्ये होत्या. आणि आता जशी आपल्याला पातळ किती हवी तशी याच्यामध्ये आपण पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि शेवटी उकळ चांगला आला की 2 कोकमं टाकायची त्यातमध्ये.
हे चांगलं आता आपण शिजवून घेऊया. पाणी घालून वाढून घेतलेलं आहे, चांगली उकळी पण आली. मी आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालते. आणखीन ही बघा ही 2 कोकमं घालणार आहे. त्या मोडाच्या आमटीमध्ये ते ना कोकमं घातली की त्याला चांगली चव येते. आणि नंतर चवीपुरती थोडासा ना गरम मसाला घालणार आहे, अगदी अर्धा चमचा, जास्त नाही घालणार आहे. हे बघा गरम मसाला पावडर. चांगली उकळी आली याला. आता याच्यामध्ये थोडीशी चवीपुरती कोथिंबीर, थोडीशी स्वाद चवी कोथिंबीरचा चांगला येण्यासाठी. आता आपली ही कुळथाची आमटी खाण्यासाठी तयार झाली आहे. बघा. तर मित्रांनो, या थंडगार पावसाच्या वातावरणात झणझणीत असं कुळथाचं सांबार हे तयार झालेलं आहे. तेव्हा तुम्ही पण हे नक्की करून बघा. ते कसं झालं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.